हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. पण त्याआधी आपल्या सर्व प्रेक्षकांना धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपण पाहतो की डॉक्टर जे आहेत ते ईश्वरीवर ट्रीटमेंट करत असतात. ईश्वरीला काय झालं आहे ते व्यवस्थित बघत असतात. ईश्वरीचं ब्लडिंग खूप जास्त होत असतं आणि त्यामुळेच डॉक्टर आधी ते ब्लडिंग थांबवायचा प्रयत्न करत असतात. तर अर्णव जो आहे तो बाहेरून हे सगळं काही पाहत असतो, कारण त्याला ईश्वरीची खूप जास्त काळजी वाटत असते. त्याला असंच वाटत असतं की ईश्वरीला काही झालं तरी बरं वाटायला हवं, ती अशी पडून राहायला नको निश्चित. कारण त्याला असं वाटत असतं की आपली ईश्वरी ही नेहमीच ॲक्टिव्ह असायची आणि आज तिलाही असं झालं आहे, त्यामुळे त्याला खूप जास्त त्रास होत असतो. आकाश आता नम्रताला कॉल करतो आणि नम्रताला ईश्वरीवर झालेल्या हल्ल्याबद्दल सांगतो. जेव्हा नम्रताला ही गोष्ट कळते तेव्हा नम्रताला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. नम्रता आता विचार करते की हे सगळं काय घडलं आहे आणि त्यामुळेच आता नम्रताला टेन्शन आलेलं असतं. तिला आता कळत नसतं की या सगळ्या प्रसंगात काय करावं ते, आणि त्यामुळेच ना ती आता वेळीपिसी झालेली असते. पण त्याच वेळेला आता नम्रताला सावरायचं कामसुद्धा आता मात्र आकाश करत असतो. आकाश म्हणत असतो की काही झालं ना तरी काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. पण आता शेवटी बहीण आहे म्हटल्यावर नम्रताला तर टेन्शन येतंच. तर दुसरीकडे राकेश काही ना काही सुरूच असतं. त्याला आता पुन्हा त्या रियाकडे जायचं असतं आणि त्याचसाठी त्याची धडपड सुरू असते. कारण इथे अंजली जी आहे ती बाहेर काहीतरी सामान आणायला गेलेली असते. तोपर्यंत काही पैसे वगैरे आहेत का तिच्या बॅगेमध्ये, या सगळ्याचा तपास त्याचा सुरू असतो. तर त्याला काहीतरी 100 रुपये सापडतात. तर तो म्हणतो की जाऊ दे, एवढे तर एवढे आत्ताच्या पुरते तेवढेच मला बरे होतील, असंही आता तो म्हणत असतो. आणि त्यानंतर तेवढे तो पैसे घेतो आणि तो विचार करतो की हेच पैसे मला उपयोगी पडणार आहेत. एवढे तर पैसे घेतो आणि निघतो, कारण त्याला ना रियाकडे जायचं असतं. तसंच आता त्याच्या फोनवर फोन आलेला असतो आणि त्यामुळेच ना आता तो खूप जास्त गोंधळलेला असतो. तर आता विचार करण्यासारखी गोष्ट असते आणि काय करावं ना हे सुधरत नसतं. आणि त्याच वेळेला तो आता एक काम करतो, लगेचच फोन बघतो आणि फोन ना कट करून टाकतो. पण आकाशचा कॉल आलेला दिसल्याबरोबर तो आता बघतो, तर आकाशचा कॉल का आला असेल आणि तो फोन आलेला असतो अंजलीच्या फोनवर. त्याच वेळेला आकाश आता घडलेली सगळी हकीकत सांगतो, ईश्वरीवर झालेला हल्ला आणि या सगळ्याबद्दल. आणि आताच्या काळामध्ये दादाला तुझी खूप जास्त गरज आहे दीदी, प्लीज ऐकतेस ना तू, हॅलो दीदी. पण आता इथे आकाशने जेवढं काही सांगितलेलं असतं तेवढं सगळं काही या इथे मूर्ख या असणाऱ्या या राकेशने ऐकलेलं असतं आणि त्यामुळे राकेशना आता काही कळू देत नसतो. राकेश म्हणत असतो की तुझ्याबरोबर तुझ्या बहिणीला बोलायचं नाही आहे आकाश, सॉरी, पण सॉरी हां, काय बोलू, कारण आताच्या वेळेला ना तिला नाही बोलायचे तर मी सुद्धा काहीच करू शकत नाही ना रे. ती मला सरळ म्हटली की तिला नाही बोलायचं आहे म्हणून, मग आता सॉरी हां, मी तुला फोन नाही देऊ शकत तिच्याकडे, असेही आता राकेश मुद्दामून आकाशला बोलतो. आकाश म्हणत असतो की या परिस्थितीसुद्धा ताई समजून घेत नाही आहे, म्हणजे कमाल झाली. राकेश उगाच खोटं कारण सांगतो. खरं तर अंजली घरातच नसते, पण अंजलीला भेटायचं नाही आहे, अंजलीला तुझ्याशी बोलायचं नाही आहे हे आकाशला बोलल्याबरोबर आकाश फोन कट करतो. आकाशलाही वाईट वाटतं, कारण त्याला असं वाटत होतं या काळात तरी ताईनं सांभाळून घ्यायला हवं, कारण आपल्या इशूनेसुद्धा तिच्यासाठी खूप काही केलेलं आहे. ही गोष्ट आकाशला चांगलीच आठवत असते. पण दुसरीकडे मात्र आता राकेश विचार करतो की बापरे, माझ्या इंदोरी जिलेबीच्या बाबतीत एवढं सगळं झालेलं आहे, कमाल करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजेच ना बघा ना काय भारी घडलेलं आहे, मी एवढे दिवस नव्हतो, ह्या सगळ्याचा असा काय फायदा झाला आहे तर, पण हे कसं काय झालं. आणि तेवढ्यातच ना इकडे अंजली आलेली असते. अंजली सगळं सामान वगैरे घेऊन येते. अंजलीच्या हातातलं सामान लगेच आता राकेश धरतो आणि राकेश म्हणतो की बायको, एवढं जड सामान आणायची काय गरज आहे गं, मला बोलली असतीस तर मीही घेऊन आलोच असतो की, असं बोलून तो मुद्दामून तिच्या मनामध्ये घर करायचा प्रयत्न करत असतो. पण त्यानंतर आता तो म्हणतो की चल बायको, मला निघावं लागेल. अहो आताच तर तुम्ही जाऊन आलायत ना, आता कुठे जाताय, प्लीज ना आता तरी कुठे जाऊ नका, असं काय करताय, थांबा ना, असं बोलून आता ती त्याला थांबवायचा प्रयत्न करत असते. पण काही केल्या आता तो म्हणत असतो की थोडं काम होतं गं, पण ती म्हणते की मी गर्भसंस्कार आणले आहेत तर आपण प्लीज ते ऐकूया का दोघे एकत्र बसून. मग आता काही करणार, काय प्रॉब्लेम आहे, चला जाऊ दे, बायको एवढी म्हणते. पण आता त्यालासुद्धा माहिती आहे की या बायकोला आपण कसं झोपवू शकतो आणि आपल्याला जे हवं आहे ते कसं मिळवू शकतो, ही गोष्टसुद्धा आता त्याला माहिती असते. आणि म्हणूनच ना आता तो विचार करतो की ठीक आहे, आता जाऊ देत नाही राहिलं
अर्णवला झोपवतो, मग ही बरोबर मला जाऊ देणार असाही डोक्यामध्ये आता तो विचार करत असतो. दुसरीकडे मात्र आकाश त्यासोबत इकडे मामा आजी हे पोचलेले असतात आणि मग आजी विचारत असते आकाशला की तू विचारलंस का, कारण काही प्रॉब्लेम आहे का, अंजली काय बोलली, येणार आहे का. पण आकाश बोलतो की जिजूंनी फोन उचलला होता आणि जिजूंनी सांगितलं की तिला बोलायचं नाही आहे आपल्याशी. असं म्हटल्यानंतर आता आजीलासुद्धा धक्का बसतो. आजीही विचार करते की बापरे, म्हणजे अंजलीला नेमकं म्हणायचं तरी काय झालं आहे, एवढ्याही परिस्थिती ती समजून घेत नाही आहे म्हटल्यावर आजीही थोडी नाराजच असते. आजी आता ह्यावर काही रिॲक्ट करत नाही, कारण आजीकडे ना दुसरा पर्याय जो उरलेला नसतो. अर्णव ऑलरेडी खचून गेलेला असतो, अर्णवला आधाराची गरज असते. त्यामुळे जर कुटुंबातील लोक जर एकत्र असली तर अर्णवला आधार वाटेल हे सुद्धा आजीला वाटत असतं. आता वल्लरी तिथे येते आणि वल्लरी सगळं जाणून बुजून करूनही आता तिथे येऊन अशी काही नाटकं करत असते की जेणेकरून सगळ्यांनीच तिच्यावर विश्वास ठेवायला हवा. म्हणजेच आता सगळीच जण तिथे उभी असताना अर्णवकडे ती जाते आणि अर्णवला म्हणते की ईश्वरीला काय झालं, मला गोष्ट कळली ही, पण काय झालं एवढं, बापरे मला ना खरं तर ना कसं तरीच होते. या मुलीच्या बाबतीत असं कसं होऊ शकतं. मला मान्य आहे माझा राग असतो त्या मुलीवर, पण आज तिच्या बाबतीत हे असं घडलं आहे ना तर मला खूप जास्त काळजी वाटते तिची. पण हे सगळं घडवलं आहे कोणी, काय केलं आहे कोणी, ती आता ठीक तर होईल ना, अर्णव बोल ना, अर्णव असं काय करतोयस बोल ना, असं म्हणून आता ती उगाच जिद्द करत असते. पण त्याच वेळेला मामा तिला शांत करत असतात. ही ती वेळ नाही आहे, तू शांत हो असं बोलून तिला आता बाजूला घ्यायचा प्रयत्न मामा करत असतात. त्याच वेळेला आता डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर सांगत असतात की तुम्हाला आता जे काही आहे ते सगळं काही देवावर सोडावं लागेल. सॉरी टू से, पण आपल्या हातात काहीच उरलेलं नाही आहे असं देखील आता डॉक्टर म्हणतात. डॉक्टरांनी असं म्हटल्याबरोबर अर्णवला टेन्शन येतं. अर्णव अर्धमेला झालेला असतो, कारण त्याच्या अंगात कोणतीही ताकद उरलेली नसते. कारण त्याला नेहमीच वाटायचं ही आपली ईश्वरी आपल्यासोबत कायम असेल आणि आज डॉक्टरांनी सांगितले सगळं देवावर सोडायचं म्हटल्यावर त्याला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं आता खास करून खीर बनवत असतो, कारण त्याला अंजलीला झोपवायचं असतं. तेवढ्यातच रियाचा कॉल येतो आणि रिया जी आहे ती म्हणत असते की काय चाललं आहे, कधी येतोयस तू, तुला मी बोलली होती ना यार लवकर ये ना, असं काहीसं ती आता त्याला बोलत असते. त्यावर तो म्हणतो हे काय, मी येतोच आहे ना, थांब करतोय मी सगळं काही मॅनेज, थांब थोडा वेळ थांब, मी येतोय, मी तुला बोललोय ना, असं बोलून तो आता तिचा फोन ठेवत असतो. कारण तिकडनं अंजली आवाज देते, अहो ऐकताय का, त्याबरोबर तो आवाज तिला ऐकू जाईल ना ही भीती असते. म्हणूनच आता लगेच तो कॉल वगैरे कट करतो आणि इकडे तिकडे बघू लागतो. तेवढ्यातच बाजूला येऊन आता अंजली उभी असते. अंजली आता राकेशला म्हणत असते की हे काय करताय तुम्ही. तर राकेश म्हणतो की मी ना आपल्यासाठी खीर बनवतोय, म्हणजे माझ्या गोड बायकोला मस्त जायफळ आणि बेलची पूड टाकून ही खीर करतोय, म्हणजे तिलासुद्धा बरं वाटेल असंही आता मुद्दामून तो बोलून तिच्या मनामध्ये राज्य करत असतो. त्यावर अंजलीसुद्धा मूर्ख, तिला खूप जास्त आपल्या नवऱ्यावर विश्वास असतो. ती आता त्याला मागून मिठी मारत असते. पण तोपर्यंत ना राकेश आता त्या खिरीमध्ये एक पावडर मिक्स करतो, जेणेकरून आता अंजलीला रात्रभर झोप लागायला हवी, ती उठायला नको, ती निवांत निश्चित पडून राहायला हवी, हाच त्याचा प्लॅन असतो. पण या सगळ्या गोष्टी या अंजलीला कळत नसतात. अंजली जी आहे ती डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवत असते. पण तोपर्यंत तो जे काम करायचं आहे ते करून घेतो, कारण त्याला रियाकडे जायचं असतं आणि त्याला त्या रियासोबत रात्र गाजवायची असते आणि त्यासाठी त्याचे हे सगळे प्रयत्न सुरू असतात. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये सगळेजण टेन्शनमध्ये असतात. काय होईल ईश्वरीचं, यांची काळजी सगळ्यांनाच असते. ईश्वरीवर ट्रीटमेंट सुरू असताना सगळेजण ICUच्या त्या काचेत ना ईश्वरीला बघत असतात. अर्णवला तर आता कळत नसतं, त्याला असं वाटत असतं की आपला आधारच आपल्यापासून निघून गेला की काय. तेवढ्यातच सुप्रिया तिथे आलेली असते आणि सुप्रिया जेव्हा तिथे येते ती खूप जास्त रडत असते. अर्णवकडे एकटक बघत असते. अर्णवला म्हणते की हे सगळं कसं झालं, कोणी केला ईश्वरीवर हल्ला, बोला अर्णव सर हे सगळं काय घडलं आहे, तुम्ही तरी सांगावं काय घडलं हे माझ्या ईश्वरीच्या बाबतीत. आणि ती मला असं कळलं की ती मुंबईच्या बाहेर एका कोणत्या जंगलात गेली होती आणि तिथे तिच्यावर हा हल्ला झाला, तुम्ही सोबत गेलात नव्हता का, बोला ना अर्णव सर, का असं करताय, कारण आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा होती तुम्ही तिला कधीच एकटीला सोडणार नाही, पण यावेळेला तुम्ही एकटीला तिला कसं काय सोडलं, तिच्यावर जबाबदारी होती ना तुमची, मग असं का केलं, तुम्ही जबाबदारी पूर्ण केली नाही आहे, असं देखील सुप्रिया आता रडत रडत बोलत असते. सुप्रिया जेव्हा हे सगळं बोलते ना तेव्हा मात्र अर्णव शांतच असतो. अर्णवच्या तोंडात ना आता शब्दच फुटत नसतात, कारण अर्णवलाही माहिती आहे की आपली जबाबदारी होती, पण आपण ती जबाबदारी
पूर्ण करू शकलेलो नाही आहे ही गोष्टसुद्धा आता लक्षात आलेली असते आणि तो सुद्धा आता एकदमच डगमगून गेलेला असतो. त्याला कळत नसतं की काय करावं ते. त्यामुळेच ना आता तो सुद्धा शांतच असतो. पण सुप्रिया त्याला म्हणत असते की मला असं वाटलं होतं की तुम्ही तिच्यासोबत असाल, पण जेव्हा मला कळलं तेव्हा मी पूर्णपणे मोडून गेले. माझी ईश्वरी बरी तर होईल ना. हे आता सुप्रिया रडत रडत बोलत असते. सुप्रिया जेव्हा हे सगळं रडत बोलते ना तेव्हा नम्रता सुप्रियाला सावरत असते आणि त्याचसोबत आजीसुद्धा आता सुप्रियाला म्हणत असतात की नका काळजी करू, सगळं काही ठीक होईल, आपली ईश्वरी बरी होणार आहे, काळजीच करू नका, असं देखील आजी आता सुप्रियाला बोलून आधार देत असते. कारण अर्णवला सुद्धा या सगळ्या परिस्थितीत आधार देणं गरजेचं होतं. कारण अर्णवला जर सुप्रिया इतके प्रश्न विचारत असेल तर अर्णव अजून खचून जाईल. कारण त्यालाही वाटेल की या सगळ्यामध्ये आपली चुकी आहे असाही विचार ना आता येत असतो. दुसरीकडे मात्र आता सुप्रिया खूपच जास्त पॅनिक झालेली असते. नम्रता तिला सावरत असते. पण जशी सुप्रिया आली ही हॉस्पिटलमध्ये जेव्हा कळतं तेव्हा वल्लरी तिकडनं पळ काढते. वल्लरीला आता तिकडनं निघावंच लागतं. कारण वल्लरीला कळत नसतं की काय करावं. जर सुप्रियाने आपल्याला बघितलं तर आपला प्लॅन इथेच फ्लॉप होईल. आता तिकडे जेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघतो ना तेव्हा ईश्वरीसोबत घालवलेले सगळे क्षण अर्णवला आठवतात. म्हणजेच ईश्वरीने सांगितलेलं होतं की तिच्या मनामध्ये वेगळं काहीतरी आहे, म्हणजेच तिच्या मनात प्रेमाबद्दल वाटतंय काहीतरी. ह्या सगळ्या गोष्टी ईश्वरीने आपल्याला सांगितलेल्या होत्या. मग या सगळ्या गोष्टी अर्णवला आठवतात. म्हणजे अर्णवला हे तर आता लक्षात आलेलं असतं की ईश्वरी फक्त आपल्याकडे एक मजबुरीचं नातं म्हणून नाही तर ती आपल्याकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहत होती. त्याच वेळेला जेव्हा अर्णववर हल्ला होणार होता त्यावेळेला सुद्धा ईश्वरीने अर्णवला कशा पद्धतीने वाचवलेलं होतं हा सगळा प्रसंग अर्णवच्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि त्यामुळेच ना अर्णवला या सगळ्याचा त्रास होत असतो. अर्णव एकटक त्या ईश्वरीकडे बघत असतो पण ईश्वरी बेशुद्ध अवस्थेत असते. अर्णवला आता हा प्रसंगसुद्धा आठवतो की ज्यावेळेला अंजलीताई त्याची साथ सोडून गेली होती तेव्हासुद्धा आता ईश्वरीनेच त्याला एवढं ह्या सगळ्यातून बाहेर काढलं होतं. पण आज तीच ईश्वरी अशी निश्चित पडून आहे हे बघून तो खूप जास्त मोडून गेलेला असतो. त्याला कळत नसतं की ईश्वरीला कधी बरं वाटेल. आता वल्लरी खूप जास्त घाबरलेली असते. कारण हॉस्पिटलमध्ये सुप्रिया आलेली असूनच ती तिकडनं निघून जाते. पण आता सुप्रिया आलेली असते म्हणून वल्लरीला भीती वाटत असते. म्हणून वल्लरी बाजूला येते आणि विचार करत असते. तिला आता कळत नसतं की इथे कसं जावं. पण आता जर ईश्वरी शुद्धीवर आली तर आपलं काही खरं नाही. कारण कधी ना कधी तर आपण खपणारच आहोत हे सुद्धा आता तिच्या लक्षात आलेलं असतं. कितीही गोष्टी कितीही लपवल्या तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये अडकून जाऊ यासुद्धा आठवणी तिला आठवत असतात. तर दुसरीकडे आता मामा इथे वल्लरीला बाजूला आलेलं बघतात म्हणून मामा संतापलेले असतात. मामांचं म्हणणं काय असतं की एवढ्या सगळ्या कठीण प्रसंगातसुद्धा तुला हे सगळं करायचं कसं सुचतं गं. म्हणजे जेव्हा ईश्वरीची आई आणि नम्रता आली त्यावेळेला तिकडनं वल्लरीने काढलेलं पळ हे सगळं काही आता मामानं पाहिलेलं होतं. आणि म्हणूनच मामा आता जाब विचारायला तिथे आलेला होता. वल्लरीला म्हणत असतो की तुझं हे काय चाललं आहे, इथे परिस्थिती काय आहे आणि तुझं काय चाललं आहे. या परिस्थितीतसुद्धा तू त्यांना आधार द्यायचा सोडून इथे निघून आलीस. और वल्लरी म्हणत असते की तुम्ही शांत बसा, तुम्हाला काही कळत नाही आहे ना तर तुम्ही प्लीज बोलूच नका, कारण मला जे करायचं आहे ना ते मी करते. मामा बोलतात तुझ्यासमोर काही बोलून उपयोगच नाही आहे आणि असं बोलून मामा रागारागाने टिकून जातात. तर इकडे मात्र आता वल्लरी विचार करत असते. वल्लरी म्हणत असते की ही जर ईश्वरी शुद्धीवर आली तर आपलं काही खरं नाही. पण ही ईश्वरी शुद्धीवर यायला नको याचीच तयारी ना आता वल्लरीची सुरू असते. त्यामुळे वल्लरी आता विचार करत असते. दुसरीकडे आता अंजली आणि त्याचसोबत राकेश दोघंही जण एकत्र बसलेली असतात. राकेशची खीर वगैरे बनवून झालेली असते आणि मग काय राकेश ती खीरनं आता अंजलीला देत असतो. वाटी भरून त्याने ती खीर आणलेली असते. अंजली म्हणत असते की राहू दे राहू नंतर खाईन मी. पण आता राकेशची जबरदस्ती असते ना, त्याला सटकायचं असतं आणि त्याचसाठी तो आता म्हणत असतो की बायको मी आता तुझं बिलकुलही ऐकणार नाही आहे, पहिल्यांदा ही खीर खाऊन घे बरं, आता पटकन तोंड उघड. आणि असं बोलून तो आता तिला खीर खायला देत असतो. आणि जेव्हा खीर खायला देतो ना तेव्हा मात्र तो म्हणतो की ही खीर तर मी माझ्या हाताने बनवली आहे, पण माझ्या सुंदर बायकोला मी माझ्या हाताने ही खीर भरवणारसुद्धा आहे. आणि असं बोलून आता तो तिला ती खीर भरवू लागतो. त्यावर अंजली म्हणत असते की तुमचं ना आजकाल दिवसेंदिवस प्रेम वाढतच चाललं आहे आणि मी बघते जेव्हापासून आपण वेगळे राहायला आलो आहेत ना तेव्हापासून तुम्ही माझ्यावर खूप जास्त प्रेम करायला लागलात पहिल्यापेक्षाही, असंही आता अंजली म्हणत असते. आणि राकेश मग काय तिला एक एक घास खिरीचा भरवत असतो, कारण त्याला तिला झोपवून बाहेर सटकायचं असतं ना आणि त्याचसाठी त्याचे हे प्रयत्न सुरू असतात. तो एक एक घास तिला भरवतो जेणेकरून एकदम ती छान गाढ झोपून राहायला हवी. दुसरीकडे आता वल्लरी विचार करते
ही झालं तरी आता मला कॉल करायला हवा, कारण खूप वेळ चालून इथे राहून चालणार नाही, कारण आता परिणाम खूप जास्त झालेले आहेत. त्या धुमायला फोन करते आणि धुमायलासुद्धा मी सांगते की इथे राहू नकोस म्हणून, नाही तर तो गोत्यात आला तर मी सुद्धा गेलीच कामातून, असाही विचार ना आता ती करू लागते. आणि म्हणूनच तिने आता डायरेक्टच ना कॉल केलेला असतो आणि ती कॉल करून आता सांगू लागते धुमायांना की तुम्ही काही करा पण इथे थांबू नका, कारण आहे ना खूप जास्त मोठं संकट येणार आहे. धुमाय तर आता घाबरूनच जातो. तर दुसरीकडे मात्र अर्णव आता ईश्वरीच्या बाजूला जाऊन बसलेला असतो आणि त्याला ईश्वरीला शुद्धीवर यायची वाट बघत असतो. ईश्वरीचा हातात हात घेतो आणि ईश्वरीला उठवायचा प्रयत्न जो करत असतो. ईश्वरीला म्हणत असतो की प्लीज ना ईश्वरी, प्लीज प्लीज डोळे उघड, असं करू नकोस, माझी साथ सोडून जाऊ नकोस. तुला तर माहिती आहे ना ताईसुद्धा आता माझ्यासोबत नाही आहे आणि आता तूसुद्धा असं का करतेस तू? एकतर आईही सोबत नाही आहे त्यामुळे होतोय मला त्रास, पण आता आता तर तू असं का करतेस ग? असं करू नकोस, असं बोलूनच ना तो तिला उठवायचा प्रयत्न करत असतो. पण काही केल्या ईश्वरी उठत नसते. ईश्वरी एकदमच गाढ असते. ईश्वरीला उठवत असतानाच तो आता तिचा हातही धरतो आणि प्लीज ना, प्लीज इंदोर उठ ना, असं बोलून तो तिचा हातही धरत असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की वल्लरी त्या धुमासोबत बोलत असते. धुमाय म्हणतो की तुम्ही त्या मुलीच्या बाबतीत एवढं सगळं कराल ना असं मला वाटलंही नव्हतं. किती खालच्या थराला जाऊन तुम्ही काम केलेलं आहे. मला तुम्ही म्हटलं होतं की फक्त तुम्ही धमकावणार आहेत, तुम्ही तर तिच्या जीवावर उठलात. जर तिला काही झालं आणि हे सगळं माझ्यापर्यंत आलं ना तर मी शांत बसणार नाही, कारण मी ही एक पत्रकार आहे, कारण मला या सगळ्या गोष्टी आवडत नाही आणि तुम्ही मला या सगळ्यामध्ये अडकवायचा प्रयत्न तर करूच नका, असं देखील वल्लरीला आता तो धुमाय सांगू लागतो. वल्लरीने त्याला सांगितलेलं असते की इथे राहू नको, निघून जा. त्यामुळेच त्याला संशय येतो की आता हे सगळं आपल्यावर येईल की काय. आता वल्लरीसुद्धा पुरती घाबरलेली असते. वल्लरी विचार करते की काही झालं तरी ईश्वरी बरी व्हायला नको. ईश्वरी जर बरी झाली तर अर्णव या सगळ्याच्या शोधात राहणार, पण त्याच वेळेला ईश्वरी जर ह्या जगातच नाही राहिली तर आपल्याला जे हवं आहे ते आपण करू शकतो. त्यासाठी ईश्वरीला संपवायचं आजच रात्रीत, असं तिचं प्लॅनिंग असतं. दुसरीकडे अर्णव जो आहे तो मात्र आता ईश्वरी करत असतो. ईश्वरीचा हात हातात धरतो आणि ईश्वरीला उठवायचा प्रयत्न करत असतो. ईशा म्हणत असतो की प्लीज नाक, मला कळतंय आता तू माझ्या बाबतीत काय काय विचार करायचीस ते, पण आता तरी माझी साथ सोडून जाऊ नकोस, असं बोलून तो हात धरून तिला उठवायचा प्रयत्न करतो. पण ईश्वरी कुठे उठते? ईश्वरी बेशुद्ध अवस्थेत असते. पण त्याच वेळेला आता अर्णव जेव्हा ईश्वरीच्या हातावर आपलं डोकं ठेवून रडत असतो ना तेव्हा मात्र ईश्वरी जागे होते, कारण ईश्वरीला थेट कनेक्शन तिच्या हार्टशी होतं, कारण अर्णवने हात पकडलेला असतो आणि त्याचसोबत त्याचं डोकंसुद्धा अर्णवने तिच्या हातावर ठेवलेलं असतं आणि त्यामुळेच ना ईश्वरीला लगेच कनेक्ट होतं. ईश्वरी जी आहे ती आता जोरजोरात श्वास घेऊ लागते. म्हणजेच ईश्वरीला काही झालंय की काय? अर्णव खूप जास्त घाबरतो. अर्णव आता म्हणतो की काय होतंय तुला? काय होतं मिस इंदौर? बोल ना, कारण आता ईश्वरीचा वाढलेला श्वास हे सगळं बघ अर्णव आता घाबरतो. अर्णवला वाटतं की हे सगळं काय होतंय? काही झालं तर नाही ना? मी तर तिला साधं उठवायचा प्रयत्न करत होतो, पण त्याच वेळेला तिचं जोरजोरात श्वास घेणं हे त्याला खूप जास्त भयानक वाटत होतं. म्हणूनच आता तो डॉक्टरांना कॉल करतो. डॉक्टरांना म्हणतो की प्लीज डॉक्टर, प्लीज प्लीज डॉक्टर लवकर या. मग आता डॉक्टर तिथे आलेले असतात आणि डॉक्टर आता अर्णवला सांगतात की प्लीज तुम्ही बाहेर थांबा, आम्ही तुम्हाला सांगतो काय झालं आहे ते. आणि असं बोलून अर्णवला बाहेर जायला सांगत असतात. पण अर्णवची हिंमत कुठे होते? अर्णव म्हणत असतो की काय झालंय का माझ्या ईश्वरीला? बोला ना, बोला ना. पण आता डॉक्टर काहीच त्याला सांगत नसतात, कारण आता लगेच जर डॉक्टरांना माहिती आहे एखादी गोष्ट सांगितली तर पेशंट जो आहे तो जास्त विचार करत बसतात, नातेवाईक पेशंटचे, त्यामुळे काही सांगितलं जात नसतं. त्यामुळे त्याला आता बाहेर थांबायला सांगितलं जातं आणि स्वतःच डॉक्टर चेक करत असतात. डॉक्टर आता विचार करत असतात की कंडिशन खूप हाताबाहेर चाललेली आहे आणि त्यामुळेच ना डॉक्टर पटकन इंजेक्शन वगैरे देतात आणि मशीन वगैरेसुद्धा व्यवस्थित बघत असतात, तिचं ठोके व्यवस्थित आहेत का हे सुद्धा आता चेक करत असतात. पण हे सगळा विचार करूनच ना अर्णवला कळत नसतं की आता पुन्हा इशूच्या बाबतीत काय झालं आहे. तो खूप जास्त नाराज असतो. त्याला असं वाटत असतं की इशूला काही व्हायला नको आणि म्हणूनच ना तो आता इशूसाठी खडपडत असतो. इशू बरी व्हायला हवी असंच तो देवाकडे कंटिन्यू प्रार्थना करत असतो, कारण देवाकडे आतापर्यंत त्याने असं काही मागितलेलं नव्हतं, पण आज मिस इंदौरसाठी तो एवढी सगळी प्रार्थना करत होता. पण दुसरीकडे मात्र एक नर्स तिथे येते आणि नर्स म्हणते की एक्सक्यूज मी,
आम्हाला या फॉर्मवर तुमची सही हवी आहे. अर्णव म्हणतो, कसला फॉर्म, कसली सही? ही NOC आहे. NOC? व्हॉट NOC? काय, कसल्याबद्दल बोलताय तुम्ही? मामासुद्धा विचारतात. पण आता नर्स बोलत असते की इथली फॉर्मॅलिटी आहे, कारण पेशंटचं काही सांगता येत नाही, तुमचा पेशंट खूप जास्त सिरियस आहे. असं जेव्हा ती नर्स बोलते ना, तेव्हा मात्र आता अर्णवला राग येतो. अर्णव म्हणतो, व्हॉट नॉनसेन्स, तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? पण ही आमची फॉर्मॅलिटी आहे, त्यामुळे फॉर्मॅलिटी कंप्लीट करून घ्यावीच लागते आम्हाला. प्लीज या पेपर्सवर सह्या करा, हा फॉर्म भरून द्या, असं देखील ती आता नर्स सांगत असते. जेव्हा ती हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता अर्णव खूप जास्त बिथरलेला असतो. त्याला कळत नसतं, पण मामा आता त्याला म्हणतात की राहू दे, ये, ते फॉर्मॅलिटी आहे, सो फॉर्मॅलिटी आपण कंप्लीट करूया. आणि त्याला तो फॉर्म भरायला सांगतात. तो फॉर्म भरत असताना सुद्धा अर्णवच्या डोळ्यासमोर सारखा ईश्वरीचा चेहरा येत असतो. त्याची नजर काही ईश्वरीवरून हटत नसते. दुसरीकडे आता सुप्रिया आणि नम्रतासुद्धा रडत असतात, कारण तो फॉर्म असा असतो की जर तुमच्या पेशंटला काही झालं तर त्याला हॉस्पिटल जबाबदार असणार नाही, या संदर्भातला तो फॉर्म असतो. आणि त्याचमुळे आता इथे नम्रता, त्याचसोबत सुप्रिया आणि अर्णवला या सगळ्याचा त्रास होत असतो. पण अर्णव नवरा असल्यामुळे अर्णवला आता त्या पेपरवर सह्या कराव्याच लागत असतात. त्याच्याकडे दुसरा ऑप्शन उरलेला नसतो. तर त्याला समोर ना फक्त आणि फक्त ईश्वरीचा चेहरा दिसत असतो. ईश्वरी त्याच्या समोरच उभी आहे की काय, असं होत असतं. आजीसुद्धा आतमधून खूप जास्त कोलमडून गेलेली असते. आजी विचार करते की काय दिवस बघायला लागत आहेत, काय होऊन बसले माझं हे. पण आता जेव्हा अर्णव पूर्ण पेपरवर सह्या वगैरे करतो ना, तेव्हा मामा जो आहे ती फाईल लगेचच त्या सिस्टरकडे देतो. आणि त्याच वेळेला इकडे अर्णव आता हतबल झालेला असतो. त्याला कळत नसतं की काय करावं. आपली ईश्वरी बरी तर होईल ना. आता फक्त त्याला एकच मार्ग दिसत असतो, तो म्हणजे गणपती बाप्पा. तर तिचा गणूबाप्पासमोरच आता आपल्याला हात जोडावा लागेल, तेव्हाच आपली ईश्वरी बरी होईल, हे सुद्धा त्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यामुळेच तो कोणालाही न सांगता तिकडनं जात असतो. तर इकडे सुप्रिया आणि नम्रताला सुद्धा या सगळ्याचा त्रास होत असतो आणि त्याही विचार करत असतात की हे सगळं आपल्या इशूच्या बाबतीत काय होऊन बसलं. दुसरीकडे अंजलीला खीर वगैरे खाल्ल्यानंतर आता गाढ झोप लागलेली असते. अंजली गाढ झोपलेली असते. तर त्याचा फायदा आता इथे असलेला राकेश घेत असतो. राकेश म्हणत असतो की चला, फायनली आपल्याला जे हवं आहे ते पूर्ण झालेलं आहे. त्यामुळेच तो आता खूप जास्त खुश असतो. आणि तेवढ्यातच ना त्याला कॉल येतो. रिया म्हणत असते की काय रे डार्लिंग, अजून तू आला नाही आहेस? त्यावर तो म्हणतो की अगं हो, येतोय मी, थांब ना थोडं. येतोच आहे का? तुझी ताई ओके नाही आहे का? नाही ताई आत्ताच औषधं वगैरे घेऊन झोपली आहे, त्यामुळे काहीच टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे. आता मी तुझ्याकडेच येतोय, असं देखील आता म्हटलं जातं. मग तोही जास्त खुश होतो आणि लगेच फोन ठेवून लगेच त्या ATM मशीनकडे जायला निघतो. ATM मशीन म्हणजे त्याची आता होणारी ती रिया, तिच्यासोबत त्याला रात्र घालवायची असते आणि त्यासाठी त्याचे हे सगळे प्रयत्न सुरू असतात. तो जेव्हा हे सगळं करत असतो तेव्हा दुसरीकडे मात्र आता जो अर्णव असतो तो गणूबाप्पासमोर जाऊन उभा असतो. गणूबाप्पाकडे जाऊन प्रार्थना करत असतो आणि म्हणत असतो की काही झालं तरी गणूबाप्पा, आज माझ्या ईश्वरीसाठी मी तुझ्याकडे आलेलो आहे. माझ्या ईश्वरीला लवकरात लवकर बरं कर. हे सगळं काही तूच करू शकतो, कारण मी आता हरलेलो आहे. एवढे दिवस त्या तुझ्यासमोर ती हात जोडत होती आणि आज मी तुझ्यासमोर हात जोडतोय. माझ्या ईश्वरीला काही कर पण बरं कर, असं बोलून तो आता नतमस्तक झालेला असतो. कारण त्याला ईश्वरीचा जीव वाचवायचा असतो. ईश्वरीसाठी तो काही करायला तयार असतो. त्याच वेळेला आता तो हात जोडून बाप्पासमोर उभा असताना त्याच्या लक्षात येत असतं की बाप्पासमोर जो दिवा असतो तो सुद्धा कुठेतरी विझायला चाललेला असतो. मग तो घाबरतो. बाप्पासमोरचा दिवा जर विझला तर काय होऊ शकतं. आणि म्हणूनच ना आता तो दिवा लगेचच हाताने धरतो, कारण त्याला असं वाटत असतं की तो दिवा विझायला नको. दिवा जर विझला तर अपशकुन होऊ शकतो, ही सुद्धा भीती वाटत असते. दुसरीकडे मामा टेन्शनमध्ये असताना आजी जातात आणि वल्लरी बद्दल चौकशी करत असतात की वल्लरी कुठे आहे. त्यावर मामा सांगतात की त्या बाईचं तर मला विचारूच नको, त्या बाईचा इतका राग येतोय ना, तुला माहिती आहे का, नम्रता आणि मिहीनबाई या दोघी जणी इथे आल्या तेव्हा ना ती तिकडनं निघून गेली. तिला या सगळ्याचं गांभीर्यसुद्धा नाही आहे की आपण आता कुठे आहोत. या सगळ्या गोष्टींचा सुद्धा ती इथेही विचार करत बसली. मला एक गोष्ट कळत नाही आहे, आता एकतर आपण साखरपुडा केला आहे, त्यानंतर लग्न लांबणीवर टाकले, निदान ह्या गोष्टी तरी इथे तरी नको ना शो ऑफ करू. तरीसुद्धा तिचं हेच चाललं आहे. मला ना तिचा खूप जास्त राग येतो, असं देखील मामा आता आजीला बोलत असतात. आजी म्हणत असतात की किती विचित्र आहे ही वल्लरी, खरंच ना तिला काहीच कसं वाटत नाही. मला ना कधी कधी ना हे सगळं काही कंटाळवाणं वाटतं, असंही आजी आता बोलत असतात. आजीने सुद्धा त्या वल्लरीसमोर अक्षरशः हात टेकवलेले असतात. आता इकडे मात्र अर्णव जो आहे तो बाप्पासमोर हात
हात जोडून उभा असतो. बाप्पाला म्हणत असतो की आता तू काही कर पण माझ्या इशूला बरं कर, तुझ्या हातात आहे हे सगळं काही. आणि पुन्हा एकदा तो हात जोडून बाप्पासमोर उभा असतो, कारण पहिल्यांदा दिवा जात असतो म्हणून तो दिवा वाचवण्यासाठी तो उभा असतो. पण आता दिवा एकदम स्थिर झालेला असतो, त्यामुळे फक्त तो हात जोडूनच बाप्पासमोर उभा असतो. ईश्वरीच्या तब्येतीची त्याला खूप जास्त काळजी असते. ईश्वरी लवकरात लवकर बरी व्हावी आणि पूर्वीसारखी आपल्यासोबत हसत खेळत राहावी हेच त्याला वाटत असतं. तर आता ईश्वरी जी आहे ती आता अजूनही बेशुद्धच अवस्थेत असते. पण पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं की डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणतात की मिस्टर अर्णव राजशिर्के, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे, ती म्हणजे तुमची बायको आता सगळ्या प्रेशरमधून बाहेर आलेली आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, आता त्यांच्या जीवाला धोका नाही आहे असं डॉक्टर म्हणतात. तेव्हा कुठे जाऊन अर्णवचा जीव भांड्यात पडतो. सगळीजणं खूप जास्त खुश झालेली असतात, कारण आता ईश्वरीवरचं मोठं संकट टळलेलं असतं. सुप्रियासुद्धा आता अक्षरशः देवासमोर हात जोडते, कारण त्यांना असं वाटत होतं की ईश्वरी जगते का, काय होतं ईश्वरीचं, अशी कुठेतरी मनामध्ये भीती वाटत असते. पण आता ईश्वरी ऑल क्लिअर आहे हे बघूनच खूप बरं वाटत असतं. दुसरीकडे मात्र आता डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही त्यांना भेटूही शकता. आणि त्याच वेळेला आता डॉक्टरांचे अर्णवसुद्धा आभार मानतो. आकाश आता लगेचच ईश्वरी बरी झाली आहे, ईश्वरीवर आता कोणतंही संकट नाही आहे याबद्दल लगेच वल्लरीला फोन करून सांगतो. वल्लरी गाडीनेच कुठेतरी चाललेली असते आणि वल्लरीला हे जेव्हा समजतं तेव्हा वल्लरीला टेन्शन येतं. वल्लरी आता विचार करते की नाही, काही झालं तरीसुद्धा ईश्वरीला आज रातोरात संपवावं लागेल, कारण जर ईश्वरी जिवंत राहिली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणूनच ती लगेच एका माणसाला कॉल करते आणि त्यांच्याकडनं काही ना काही मागवून घेत असते, कारण तिला ना आता ईश्वरीला संपवायचं असतं आणि त्यासाठी तिची तयारी सुरू असते. तिने आता कोणतं तरी इंजेक्शन मागवलेलं असतं, जेणेकरून ते इंजेक्शन देऊन तिला ईश्वरीला कायमचं संपवता येईल. दुसरीकडे आता खूप जास्त रात्र झालेली असते. अर्णव आणि त्याचसोबत इकडे सुप्रिया बसलेली असतात. तर सुप्रियाला अर्णव म्हणतो की चला आपण काहीतरी खाऊन घेऊया, आणि असं बोलून ना ते दोघंही जण निघून जातात. जसे ते दोघंही जण जातात ना तेवढ्यातच वल्लरी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि वल्लरीला नेमका चान्स मिळालेला असतो की इथे कोण नाही आहे तोपर्यंत. मग आता वल्लरी विचार करते की चला कोण नाही आहे तोपर्यंत आपण आपलं काम करून घेऊया. तिच्या हातात आता त्या माणसाने दिलेलं इंजेक्शन भेटतं. मग ते इंजेक्शन घेऊनच आता मात्र ती वॉर्डमध्ये घुसते. ईश्वरी अजूनही एकदम झोपेत असते आणि तेव्हाच तिला इंजेक्शन द्यायचं तिचं ठरलेलं असतं. ती आता इंजेक्शन देत असते आणि तेवढ्यातच आता सुप्रियाची एंट्री होणार आहे. आता सुप्रिया वल्लरीला रंगे हात पकडेल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.